मी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत बाटिकचे काही सुंदर नमुने आणि त्याचबरोबर फंक्शनल ट्रेनिंगचे काही वेगळे एक्सरसाइजेस। सुरुवात करूया या एपिसोडला। भारतीय पारंपरिक कलांमधली आणखी एक कला म्हणजे बाटिक वर्क। हे बाटिक वर्क आपल्याला विविध ड्रेस मटेरियल्समध्ये, साड्यांमध्ये, ड्रेसेसमध्ये नेहमीच दिसत असतं। आज आम्ही तुमच्यासाठी बाटिकच्याच काही साड्या आणि ड्रेस मटेरियल्स घेऊन आलोय। हाय, मी मृण्मयी अवचट। बाटिक हा आपल्याकडचा एक पारंपरिक प्रिंटिंगचा प्रकार आहे। कापडावरती डिझाईन काढतात आणि त्याला मेण लावण्यात येतं। जिथे जिथे मेण लावतात तिथे तिथे रंग ॲब्झॉर्ब होत नाही आणि नंतर ते मेण थोडंसं क्रॅक होतं, त्याच्यातनं थोडासा रंग जातो आणि मग मेण धुतात। ज्या डिझाईनमध्ये रंग ॲब्झॉर्ब होतो त्याला वेगळा रंग येतो, जिथे जिथे मेण असतं तिथे तो रंग जात नाही। ही बेसिक बाटिकची टेक्निक असते। आता आपण जेव्हा अशा प्रकारचं प्रिंटिंग करतो तेव्हा कुठे ते मेण क्रॅक होईल आणि कुठे रंग जाईल हे आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही, पण आपल्याला बाटिकचा लुक तर आवडतो। तर बाटिकचा लुक इंटॅक्ट ठेवायला पण आपल्याला हवं तिथे आणि हवं तशा डिझाईनमध्ये आपल्याला जर कलरचा इफेक्ट द्यायचा असेल तर तो इफेक्ट आपण चक्क ब्लॉक प्रिंटिंगमधनं साध्य करू शकतो। हो, आम्ही असा प्रकार केला आहे, असे ब्लॉक्स बनवले आहेत आणि असं प्रिंटिंग केलं आहे ज्याच्याने ती बाटिकचा तो प्रिंटिंगचा प्रकार वाटतो, पण ॲक्च्युअल ते ब्लॉक प्रिंटिंग आहे। इथे तुम्हाला मी दाखवते, हे एक सूट पीस बनवलेला आहे। याच्यावर थोडा कंटेम्पररी, थोडा मॉडर्न डिझाईन घेतला आहे। टिपिकल कुयऱ्या किंवा टिपिकल ब्लॉक घेतलेले नाही आहेत। हा जो तुम्ही बघताय हा काठ हा टिपिकल बाटिकमध्ये येतो, हा आम्ही ब्लॉक प्रिंटिंगमध्ये केलेला आहे। तसंच हा जो भाग तुम्ही बघताय हा बाटिकचा लुक त्याला आलेला आहे, पण ॲक्च्युली हा ब्लॉक प्रिंट आहे। ह्याचे जे ब्लॉक्स असतात त्याला क्लिअर कट डिझाईन न करता त्याला थोडेसे त्याचे जे काठ असतात त्याचा जो लुक असतो हा बाटिकशी मिळता जुळता होईल असे हे ब्लॉक्स बनवले जातात। हे कुर्तीचं कापड आहे, तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर हे केलं आहे आणि हे एकसारखं येतं आहे। बाटिकमध्ये एकसारखा लुक येत नाही, रंग कुठेही मिक्स झालेला असतो, कारण मेण कुठे क्रॅक होईल हे आपल्या हातात नसतं। तसेच ही टेक्निक वापरून एक साडी बनवलेली आहे। याला काठ आहेत पारंपरिक, हे कॉटन सिल्कचं हँडवोवन कापड आहे आणि याची आम्ही साडी बनवली आहे। तुम्ही बघू शकता हा ग्रीन कलर आहे, याला ह्या काठाच्या बरोबरीने एक त्रिकोणी अशी ही ब्लॉक्स वापरून कडा आम्ही दिली आहे, अशी बॉर्डर दिलेली आहे आणि हे ऑल ओव्हर जे डिझाईन आहे त्याला सुद्धा बाटिकचा लुक दिलेला आहे। मुद्दाम टिपिकल ब्लॉक वापरले नाही आहेत, कारण त्या प्रकारचा फॉर्मनी हे ब्लॉक प्रिंटिंग आहे हे कळेल म्हणून याला वेगळा लुक द्यायचा प्रयत्न केला आहे। आता याच्यामध्ये ही जी पत्तीसारखा जो ह्याचा मोटिफ आहे हा टिपिकल ब्लॉक प्रिंटमध्ये असतो, पण तो जर नुसता एकटा तसाच ब्लॉक वापरला असता तर तो प्रकर्षाने कळला असता। ते तसं वाटू नये म्हणून त्याच्या बरोबरीने आम्ही हे ब्लॉक्स असे मिक्स केलेत आणि त्याला रँडमली आम्ही प्रिंट केलेला आहे, ज्याच्यामुळे याचा लुक जो आहे हा थोडा मॉडर्न येतोय, थोडा वेगळा येतोय। पदर याला ज्योमेट्रिक त्रिकोण आणि डॉट्स वापरून केलेले आहेत। मुद्दाम हे डॉट रँडम दिले आहेत म्हणजे थोडासा बाटिकचा फील यायला। तुम्ही बघू शकता या ब्लॉक्सच्या कडा ज्या आहेत ह्या एकदम सरळ न ठेवता थोड्या वेड्या वाकड्या ठेवल्या आहेत, ज्याच्याने आपला बाटिकचा एक फील त्याला यावा। वेगवेगळ्या पारंपरिक कला आहेत, पण त्या कलांमध्ये थोडेसे शॉर्टकमिंग्स असतात, त्याचे काहीतरी डिसएडव्हान्टेजेस असतात, ज्याच्यामुळे आपण आपल्याला हवं तसं डिझाईन डेव्हलप करू शकत नाही। पण अशा पद्धतीने आपण त्याला एक मार्ग काढून त्याच कलेला, त्याच लुकला आपण दुसऱ्या पारंपरिक फॉर्मबरोबर मिक्स करून वापरू शकतो।